हॅलो फ्रेंड्स, आपण चॅप्टर शिकतोय मॉडर्न पिरियडिक टेबल स्टँडर्ड 11 आणि त्यामध्ये आपण सध्याला शिकतो आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्यातही शिकतो आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट इन ऑर्बिट अकॉर्डिंग टू बोहर अँड ब्युरी। लास्ट पिरियडला मी पहिल्या 18 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमच्या समोर मांडलेलं होतं। आता आपल्याला त्याच्या पुढचे जे एलिमेंट्स आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षामध्ये घ्यायचं आहे। आता तुम्ही म्हणाल मॉडर्न पिरियडिक टेबल हे चॅप्टर आहे आणि इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची कन्सेप्ट काय लक्षामध्ये घेताय, तर एक गोष्ट लक्ष द्या, इन मॉडर्न पिरियडिक टेबल द पोझिशन ऑफ एलिमेंट इन द पिरियडिक टेबल इज रिलेटेड टू ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक नंबर रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। म्हणजेच काय, तर एलिमेंटची मॉडर्न पिरियडिक टेबलमधली जी पोझिशन आहे ती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी संबंधित आहे। म्हणजे पहिले आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे व्यवस्थित लक्षात घेणं आवश्यक आहे। तसं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्ट्रक्चर ऑफ ॲटम या चॅप्टरमध्ये पुन्हा डिटेलमध्ये होईलच, पण मॉडर्न पिरियडिक टेबलला लक्षामध्ये घेताना आपण ते पुन्हा लक्षामध्ये घेतो आहोत। तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे काय आहे बघा। 18 एलिमेंटचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं होतं। 18वा एलिमेंट कोणता होता? ॲरेगॉन। ॲरेगॉनचा ॲटॉमिक नंबर 18 आहे, म्हणजे त्याच्याकडे 18 इलेक्ट्रॉन्स आहे। आता त्यांचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे। तर पहिला शेल असतो के शेल, त्याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे, देऊन टाका 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये। मग आता 16 राहिले। 16 इलेक्ट्रॉनपैकी 8 इलेक्ट्रॉन एल मध्ये चालले जातात, कारण त्याची कॅपॅसिटी 8ची आहे। आता 8 आणि 2 10, 18 पैकी 10 झाले, उरले किती? 8। ते जे उरलेले आहेत ते एम मध्ये देऊन टाका, म्हणजे ॲरेगॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 288। आता आपल्याला पोटॅशियमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनकडे जायचं आहे। अर्थात पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघण्यापूर्वी या रूल्सवरती एकदा नजर टाकणं गरजेचं आहे। पहिला जो रूल आहे, हेडिंग काय दिलाय? बोहर ब्युरीज रूल फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट दॅट इज शेल। या ठिकाणी मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट इज गिव्हन बाय द फॉर्म्युला 2n²। 9वी 10वीत शिकलात तुम्ही। कुठल्याही ऑर्बिटची मॅक्झिमम कॅपॅसिटी कोणत्या फॉर्म्युल्याने काढता येते? 2n², वेअर n इज इक्वल्स टू नंबर ऑफ ऑर्बिट। समजा पहिलं ऑर्बिट घेतलं म्हणजे के शेल, मग पहिलं ऑर्बिट म्हणजे n ची व्हॅल्यू 1 पुटअप करा, 1चा स्क्वेअर 1, 2 × 1 2, म्हणजे के ची कॅपॅसिटी 2 ची आहे। दुसरं ऑर्बिट आहे एल शेल, मग इथे 2 ठेवा, 2चा स्क्वेअर 4, 4 2 8, एल ची कॅपॅसिटी 8 आहे। एम म्हणजे थर्ड ऑर्बिट आहे, इथे 2 × 3चा स्क्वेअर 9 2 18। फोर्थ ऑर्बिट 4 चौक 16, 16 दोन्ही 32, 5 5 25, 25 दोन्ही 50। या पद्धतीने प्रत्येक ऑर्बिटची मॅक्झिमम कॅपॅसिटी आपण काढू शकतो। कोणत्या फॉर्म्युलाने? मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट इज गिव्हन बाय द फॉर्म्युला 2n², वेअर n इज इक्वल्स टू नंबर ऑफ ऑर्बिट। आता या ठिकाणी 1 2 3 4 5 ऑर्बिट दिले। 6 ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स बसतात हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐकता की नाही ते समजेल। कितव्या ऑर्बिटसाठी? 6व्या। मी 5व्या ऑर्बिटसाठी कसं काढलं बघा। ऑर्बिटचा नंबर होता 5वा, 2 × 5चा स्क्वेअर, 5 5 25 दोन्ही 50। मॅक्झिमम कॅपॅसिटी ओ ची किती आहे? 50 ची आहे। तसंच तुम्हाला 6व्या ऑर्बिटची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। आता दुसरा रूल महत्त्वाचा आहे, जेव्हा एखादं ऑर्बिट हे लास्ट ऑर्बिटच्या भूमिकेमध्ये असेल, लास्ट ऑर्बिटच्या रोलमध्ये असेल, लास्ट ऑर्बिटलाच अल्टिमेट ऑर्बिट पण म्हणतात। इफ एनी ऑर्बिट इज इन द रोल ऑफ आउटर मोस्ट ऑर्बिट देन इट्स मॅक्झिमम कॅपॅसिटी इज ऑफ 8 इलेक्ट्रॉन। ते ऑर्बिट कुठलंही असू द्या, ते जर का आउटर मोस्ट ऑर्बिटच्या रोलमध्ये असेल, आउटर मोस्ट ऑर्बिटच्या भूमिकेमध्ये असेल, तर त्यामध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असणार नाहीत। एक उदाहरण देतो तुम्हाला। या ठिकाणी ओ ऑर्बिट म्हणजे किती आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ। हे जे फिफ्थ ऑर्बिट आहे म्हणजे ओ शेल आहे। या ओ शेलमध्ये आत्ताच आपण सांगितलं किती इलेक्ट्रॉन बसतात? 50। पण ज्या वेळेला ओ शेल हा आउटर मोस्ट ऑर्बिटच्या भूमिकेमध्ये असेल
तेव्हा त्यामध्ये 50 नाही, त्यामध्ये फक्त आणि फक्त किती इलेक्ट्रॉन बसतील? 8च इलेक्ट्रॉन बसतील. का? आता तर सांगितलं 50ची कपॅसिटी आहे, पण जेव्हा तो आउटर मोस्ट ऑर्बिटच्या रोलमध्ये असेल, जेव्हा तो आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणून काम करत असेल, तेव्हा मात्र त्यामध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन कदापि जात नाही असं दिसून आलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरं, लास्ट बटवन ऑर्बिटच्या भूमिकेमध्ये कोणी असेल त्याला पेनल्टीमेट म्हणतात, शेवटून दुसरं, तर त्याची मॅक्झिमम कपॅसिटी 18 इलेक्ट्रॉनची असेल. पुन्हा बोलू, हा ओ शेल म्हणजे 5वं ऑर्बिट, तशी तर त्याची कपॅसिटी 50ची आहे, पण जर का ते लास्ट ऑर्बिट म्हणून काम करत असेल, आत्ताच सांगितलं 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन नाही, आणि जर का ते लास्ट बटवन म्हणून काम करत असेल तर त्यामध्ये 18 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन देता येणार नाहीत. म्हणजे त्या ऑर्बिटची मॅक्झिमम कपॅसिटी जी असेल ती असेल, पण त्याची भूमिका काय आहे त्यावरून त्याचे मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती बसतील त्या क्षणी हे ठरत असतं. हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे थर्ड टू आउटर मोस्ट, शेवटून तिसरं ऑर्बिट. समजा आपण हा ॲटम घेतला, हे शेवटचं ऑर्बिट, हे शेवटून दुसरं, हे शेवटून तिसरं, या पद्धतीने ऑर्बिट्स आहे. दिस इज अल्टिमेट, अल्टिमेट म्हणजे शेवटचं. दिस इज पेनल्टिमेट, दिस इज अँटी पेनल्टिमेट. म्हणजे थर्ड टू आउटर मोस्ट, शेवटून तिसरं, शेवटून पहिलं, शेवटून दुसरं, शेवटून तिसरं, त्याला थर्ड टू आउटर मोस्ट म्हणजे अँटी पेनल्टिमेट म्हणतात. तर एखादं ऑर्बिट जर का थर्ड टू आउटर मोस्टच्या भूमिकेत असेल, अँटी पेनल्टिमेटच्या भूमिकेत असेल, तर त्यामध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन, 32 इलेक्ट्रॉन बसू शकतील. पुन्हा एकदा या ओ शेल विषयी बघू. तसं तर पहिल्या रूलने सांगितलंय ओ शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील? 50 इलेक्ट्रॉन. पण ओ शेल 5वं ऑर्बिट आउटर मोस्ट ऑर्बिटच्या भूमिकेमध्ये असेल तर 8च, 50 विसरा. जर का लास्ट बटवनच्या भूमिकेमध्ये असेल तर 18च बसतील. थर्ड टू आउटर मोस्टच्या भूमिकेत असेल तर 32 बसतील. या सगळ्या भूमिका पार केलेल्या ऑर्बिट असेल, मग मात्र त्याची मॅक्झिमम कपॅसिटी 50ची आहे. तेवढे इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये बसू शकतील असं तुम्हाला दिसून येईल. समजते कन्सेप्ट काय सांगतोय? तर दिस इज अबाउट द रूल नंबर 2. रूल नंबर 3 जो आहे हा जेव्हा त्याचं काम पडेल तेव्हाच मी तो घेईल. सध्याला आपल्याला या रूल नंबर 2चं प्रामुख्याने काम आहे. चला, पोटॅशियम 19, ॲटॉमिक नंबर 19 आहे, म्हणजे त्यामध्ये 19 इलेक्ट्रॉन्स आहे. या 19 इलेक्ट्रॉन्सचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला द्यायचं आहे. मग 19 इलेक्ट्रॉन्सचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने द्याल? तर पहिल्या ऑर्बिटची मॅक्झिमम कपॅसिटी कितीची आहे? 2. चला 2 देऊन टाका. दुसऱ्याची कपॅसिटी 8ची, चला 8 देऊन टाका. 8 आणि 2 10 झाले, उरले किती? 9 इलेक्ट्रॉन्स उरलेत पोटॅशियमचे. आता खरं पाहिलं तर एमची तशी कपॅसिटी 18ची आहे पहिल्या रूलने सांगितल्याप्रमाणे, पण सध्याला एम काय म्हणून काम करताय? आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणून दिसताय आपल्याला. मग जर का यामध्ये मी उरलेले 9 इलेक्ट्रॉन दिले तर वाटताना तर वाटतं इथे 9 दिले आहे, 18, याची कपॅसिटी 18ची आहे, 9 द्यायला काय हरकत आहे. पण असं जर का आपण पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं 289, तर आपण या रूलचं व्हायलेशन करतोय. हा रूल काय सांगतो? जेव्हा एखादा ऑर्बिट आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणून काम करत असेल तेव्हा त्याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असू शकत नाही. म्हणजे इथे 9 इलेक्ट्रॉन देता येणार नाहीत, इथे 8च इलेक्ट्रॉन द्यावे लागतील. मग 8 आणि 8 16 आणि 2 18च झाले. मग एका इलेक्ट्रॉनचं काय करायचं? तर तो इलेक्ट्रॉन पुढच्या ऑर्बिटमध्ये गेल्याचं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं? 2881. काय झालंय? 2881. ॲरेगॉनचं काय होतं? 288. मला सांगा ॲरेगॉनकडे किती ऑर्बिट्स आहेत? 3 ऑर्बिट, 3 ऑर्बिट विथ इलेक्ट्रॉन. मग जेवढे ऑर्बिट्स विथ इलेक्ट्रॉन असतात तो त्याचा पिरियड नंबर असतो. मग ॲरेगॉनकडे 3 ऑर्बिट्स आहे. पिरियॉडिक टेबल बघा, ॲरेगॉन तुम्हाला थर्ड पिरियडमध्ये दिसून येईल. पोटॅशियमकडे किती ऑर्बिट्स आहेत? 4 ऑर्बिट्स विथ इलेक्ट्रॉन. पोटॅशियम तुम्हाला 4थ्या ऑर्बिटमध्ये असल्याचं दिसून येईल. 4th पिरियडमध्ये, ॲक्च्युअली 4th पिरियडमध्ये असल्याचं दिसून येईल. 4थ्या पिरियडची सुरुवात बघा तुम्ही, पोटॅशियम 19नी झाल्याचं तुम्हाला दिसेल. चला, कॅल्शियम 20चा आपण विचार करू. काय आहे कॅल्शियम 20? ॲटॉमिक नंबर 20 म्हणजे त्याच्याकडे 20 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग 20 इलेक्ट्रॉन जर का त्याच्याकडे आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. पहिले इथे 2 दिले, इथे 8 दिले, 8 आणि 2 10, उरले 10. चालतील का 10 दिलेले? इथे नाही, इथे 10 नाही चालणार. हे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे, इथे 8च द्यावे लागतील. मग उरले किती? 2. ते शेवटच्या ऑर्बिटमध्ये तुम्हाला द्याव्या लागतील असं दिसून आलेलं आहे. म्हणजेच कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2882. काय आहे? 2882.
किती ऑर्बिट्स आहे कॅल्शियमकडे? 4 ऑर्बिट्स आहेत. मग कॅल्शियमकडे जर का 4 ऑर्बिट्स आहे तर कॅल्शियम चौथ्या पिरियडमध्ये असल्याचं दिसून येईल. हे वाक्य लिहून घ्या तुमच्याजवळ की नंबर ऑफ ऑर्बिट्स विथ इलेक्ट्रॉन गिव्स अस द पिरियड नंबर. नंबर ऑफ ऑर्बिट्स विथ इलेक्ट्रॉन गिव्स अस द पिरियड नंबर. जेवढे ऑर्बिट्स इलेक्ट्रॉनचे असतील तो त्याचा पिरियड नंबर असतो. हा जो तुमचा कॅल्शियम आहे हा चौथ्या पिरियडमध्ये आहे. याचं कारण त्याच्याकडे 4 ऑर्बिट्स विथ इलेक्ट्रॉन आहेत म्हणून. आता आपल्याला स्कँडियम 21 कडे जायचं आहे. स्कँडियम 21 हे महत्त्वाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, लक्षात घ्या. आता स्कँडियम 21चं जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतो तेव्हा पहिले 2 इलेक्ट्रॉन इथे, 8 इलेक्ट्रॉन इथे, 8 आणि 2 10 झाले. आता उरले किती इलेक्ट्रॉन? 11. तर या ठिकाणी 11 द्यायचा विचार करता येईल का? आपल्याला नाही. कारण की भले याची कपॅसिटी 18ची असली तरी आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणून त्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन देऊ नाही शकत आपण. मग किती इलेक्ट्रॉन द्याल तुम्ही? पहिले 8च इलेक्ट्रॉन द्याल. मग 8 आणि 8 16, 17, 18 झाले. अजून उरले किती इलेक्ट्रॉन? 3 इलेक्ट्रॉन उरलेत. मग आता असं वाटतं हे शेवटचं ऑर्बिट आहे तर शेवटच्या ऑर्बिटची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची असते? 8. यामध्ये 3 द्यायला हरकत नाही. आणि म्हणून काही वेळा आपण विचार करतो की याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2883 असं का नाही करता येणार? हा विचार आपण त्यामध्ये करत असतो. एक गोष्ट लक्ष द्या, सगळ्यात पहिले आपण स्कँडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल हा विचार केला तर 2811 नियमाने थांबवलं आपल्याला की शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन द्यायचे नाही म्हणून आपण 8 पाशी थांबलो. मग 3 इलेक्ट्रॉन पुढच्या ऑर्बिटमध्ये दिले. पण हे सुद्धा चालत नाही, असं सुद्धा होत नाही का? हा नियम त्या ठिकाणी आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचा आहे. काय नियम आहे बघा, यातला अर्धाच नियम सध्या आपण लक्षात घेऊ, ज्याला मी अंडरलाईन करतोय तोच आपण लक्षात घेणार. लास्ट ऑर्बिट नेव्हर कंटेन मोर दॅन 2 इलेक्ट्रॉन अंटिल, हा भाग सोडून देऊ सध्या आपण, अंटिल द मॅक्झिमम कपॅसिटी ऑफ इनर ऑर्बिट इज नॉट कम्प्लिटली फिल्ड. जोपर्यंत आधीच्या ऑर्बिटची मॅक्झिमम कपॅसिटी परिपूर्ण होत नाही, पूर्णपणे भरत नाही, तोपर्यंत शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन तुम्हाला देता येणार नाही. काय म्हणतात आहे बघा, लास्ट ऑर्बिट नेव्हर कंटेन मोर दॅन 2 इलेक्ट्रॉन. शेवटच्या ऑर्बिटमध्ये कधीही 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असणार नाहीत. कुठपर्यंत? जोपर्यंत आधीच्या ऑर्बिटची मॅक्झिमम कपॅसिटी पूर्णपणे भरत नाही तोपर्यंत. मग काय होईल? आता याची मॅक्झिमम कपॅसिटी 2ची, याची 8ची, पण याची कितीची होती? 18ची. आणि आता हे काही आउटर मोस्ट राहिलेलं नाही, हे लास्ट बटवन आहे आणि लास्ट बटवनची तशी 18ची असते. म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्ही 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही जोपर्यंत याची पूर्ण कपॅसिटी भरत नाही. पूर्ण म्हणजे किती? 18 इलेक्ट्रॉन्स होत नाही तोपर्यंत. सध्या तर आपल्याकडे 18 नाही आहे. 8 8 16 17 18 19 20 उरलेला किती आहे? 1. देऊन टाका इथे 1. आणि त्यामुळे या स्कँडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2892. काय होईल? 2892. एकदा पुन्हा या ॲरेगॉन पासून यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लक्षामध्ये घेऊ म्हणजे तुम्हाला अजून आयडिया आता क्लिअर होईल. पहिले ॲरेगॉनचं दिलं आपण. ॲरेगॉन किती आहे? 18. ॲरेगॉन 18. पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 8. यात काही अडचण नाही तुम्हाला. आता पोटॅशियम 19 इलेक्ट्रॉन्स आहे. मनामध्ये येतं 289 करू आपण, पण 289 नाही चालणार. शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 पेक्षा जास्त नाही आणि म्हणून मग आपण काय करतो? 28 इथे 8च देतो, इथे 1 देतो. हे झालं पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2881. कॅल्शियमच्या बाबतीमध्ये विचार येतो 2810 करायला काय हरकत आहे? इथे 10 द्यायला काय हरकत आहे? कारण याची तर कपॅसिटी 18ची आहे. पण नाही, हा नियम थांबवतो आपल्याला की शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन देता येणार नाही तुम्हाला, म्हणून मग इथे 8च देणार आपण. आणि मग उरले किती? तर 2, तर ते 2 इथे देऊन टाकणार आपण. हा झाला तुमचा कॅल्शियम. आता स्कँडियमच्या बाबतीमध्ये मग विचार येतो की चला कॅल्शियम सारखं काय करायला हरकत आहे? 2883. बरोबर आहे. मग 2883 काय हरकत आहे? पण नाही चालणार. कारण नियम काय सांगतोय की शेवटच्या ऑर्बिटमध्ये तुम्ही 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन देऊ नका जोपर्यंत आधीच्या ऑर्बिटची पूर्ण कपॅसिटी संपत नाही तोपर्यंत. आणि म्हणून आपण काय केलं बघा, ऐका. हा जो स्कँडियम आहे यातले पहिले 2 इलेक्ट्रॉन इथे दिले
2 नंतर तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा असे पुढचे जे 8 इलेक्ट्रॉन आहे ते इथे दिले. म्हणजे 8 आणि 2 10 झाले. 10 झाल्यानंतर 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 असे पुढचे जे 8 आहेत म्हणजे 11 ते 18 वाले ते इथे दिले. आता किती झाले? 8, 8, 16, 17, 18 किती उरले? 3. त्याच्यानंतर 19 आणि 20वा इलेक्ट्रॉन इथे दिला. हा 19वा आणि 20वा आहे. आता उरला एक शेवटचा 21वा इलेक्ट्रॉन. तो इथे नाही जात कारण शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स नाहीत जोपर्यंत आधीच्याची कपॅसिटी संपत नाही. याची भरली आहे, याची भरली आहे, याची नाही भरली आहे. हा आता लास्ट बटवन आहे. 18ची क्षमता आहे त्याची. 18 पर्यंत न्यावे लागतील तिथे. तोपर्यंत इथे काहीच बदल होणार नाही, लक्षात ठेवा. मग काय होईल? इथे एक इलेक्ट्रॉन द्या म्हणजे 8 आणि 1 किती झाले? 9. म्हणजे स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं? 2892. काय आहे स्कॅन्डियमचं? 2892. बरोबर आहे. आता Ti22चं घेऊ. Ti22चं घेताना याचा जो बेसमेंट आहे तो कॅल्शियम. पहिल्या 20चा हिशोब कॅल्शियम प्रमाणे असेल. मग तो देऊन टाका सरळ. पहिल्या 20चा हिशोब 2882. आता वाढले किती? 2. शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 पेक्षा जास्त नाही जोपर्यंत हा भरत नाही. इथे 2 वाढतील. 8 आणि 2 किती झाले? 10. मग Tiचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2810-2. समजतंय हे? आता व्हॅनेडियमचं घ्या. 23 आहे. 23 आहे ना. मग याचा बेसमेंट पहिल्या 20चा हिशोब कॅल्शियम प्रमाणे देऊन टाका 2882. 3 उरलेत. इथे 2 पेक्षा जास्त नाही जोपर्यंत इथे 18 होत नाही. इथे 3 देऊन टाका. 8 आणि 3 11. काय झालं व्हॅनेडियमचं? 2811-2. बरोबर आहे. आता तोंडी करू आपण. क्रोमियम 24 आहे. क्रोमियम 24 म्हणजे पहिला हिशोब काय येईल? 2882. 20चा हिशोब कॅल्शियम प्रमाणे. उरले किती आता? 4. हे 4 या 8 मध्ये टाकायचे असतात. म्हणजे 8 आणि 4 किती झाले? 12. मग आता लिहिताना डायरेक्ट लिहू आपण 2812-2. समजताय का कसं करतोय? चला या Mnचं करू आपण. Mn25 आहे. पहिल्या 20चा हिशोब काय आहे? 2882. उरले किती? 5. याच्यात टाका 5 ते 8 आणि 5 13. Fe26 पहिले 20चा हिशोब. आता यामध्ये 6 इलेक्ट्रॉन टाका. 8 आणि 6 14. काय झालं Feचं? 2814-2. कोबाल्टचं काय येईल बघा. पहिल्या 20चा हिशोब कॅल्शियम प्रमाणे 2882. 7 आहेत अजून. 8 आणि 7 15. इथे देऊन टाका. इथे निकेल 28 पहिले कॅल्शियम प्रमाणे. मग किती आहेत अजून? तर या ठिकाणी 8 अजून आहेत. 8 आणि 8 किती होतील? 16. Cu29 पहिले 2882 कॅल्शियम प्रमाणे पहिल्या 20चा हिशोब. आता 9 जास्त आहेत. 9 आणि 8 किती झाले? 17. हे कॉपरचं एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे जे आपण बोहरच्या नियमानुसार आणलं. पण जेव्हा आपण अजून डिटेलमध्ये बघू तुमच्या असं लक्षात येईल की कॉपर याच्यापेक्षा अजून एक वेगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो. ते म्हणजे 28181. कोणतं? 28181. तर हे जे एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे तो सध्या भाग आपण बाजूला ठेवू. बोहरच्या नियमांनुसार काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर तेवढंच आपण सध्या बघणार आहोत. हे लक्षात ठेवा. पण कॉपर सारखे असे बरेच एलिमेंट्स आहे की ते एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवू शकतात. पण ते जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तो सध्या भाग आपण बाजूला ठेवू. सध्या बोहरच्या नियमानुसार काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत आहे तेवढं आपण लिहिणार. आता घेतला Zn30. या 30 पैकी पहिल्या 20चा हिशोब कॅल्शियम सारखा आहे. झाले 10 उरले ते आतमध्ये जातील. म्हणजे इथे 10 टाका. म्हणजे किती झाले? हे 18. म्हणजे ओव्हरऑल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं झिंकचं? 2818-2. काय झालंय? 2818-2. त्याच्यानंतर 31चं. आता लक्षात घ्या. 18 क्षमता भरली. आता इथे 2चं बंधन संपलं. तुम्ही 2 पेक्षा जास्त देऊ शकता. नियम काय सांगत होता की शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 पेक्षा जास्त देऊ नका जोपर्यंत आधीच्यांची कपॅसिटी संपत नाही तोपर्यंत. आता काय दिसतंय? या ठिकाणी याची भरली, याची भरली, याची पण भरली आहे. म्हणजे इथे 2 पेक्षा जास्त येऊ शकतात. मग आता या गॅलियम 31चं काय येईल? 28183. जर्मेनियमचं काय येईल? 28184. आर्सेनिकचं काय येईल? 28185. सेलेनियमचं काय येईल? 28186. बघा एक एक वाढतोय. ब्रोमिनचं काय येईल? 28187. क्रिप्टॉनचं काय येईल? 28188.
या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आल्याचं तुम्हाला दिसून येईल. आता इथे मी एक मुद्दा तुम्हाला सांगितला होता बघा, तो आपल्या डोक्यात घ्यायचा आहे. अरेगॉनकडे किती ऑर्बिट्स आहेत? 3, त्याचा पिरियड नंबर 3 आहे. पोटॅशियमकडे किती ऑर्बिट्स आहेत? 4, त्याचा 4था आहे. झिंककडे किती ऑर्बिट्स आहेत? 4, त्याचा पण पिरियड 4था आहे. पिरियडिक टेबलमध्ये तपासून बघायचं. या ठिकाणी क्रिप्टॉन किती ऑर्बिट्स आहेत? 4, याचा पण पिरियड 4था आहे. म्हणजे जेवढे ऑर्बिट्स विथ इलेक्ट्रॉन त्याच्याकडे असतील that will be a period number. Number of orbits with electron gives us the period number. हा एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा लक्ष द्या. या ठिकाणी अरेगॉनचा शेवटचा इलेक्ट्रॉन म्हणजे 18वा इलेक्ट्रॉन हा या एम मध्ये गेला होता. कोणामध्ये गेला होता? एम मध्ये. लास्ट इलेक्ट्रॉन दॅट इज 18th इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू एम, आणि एम सध्या आउटर मोस्ट ऑर्बिट आहे. म्हणजे अरेगॉनचा शेवटचा इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये गेलाय. बरोबर. पोटॅशियमचा 19वा इलेक्ट्रॉन सुद्धा आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये गेलाय. कॅल्शियमचा 20वा इलेक्ट्रॉन सुद्धा आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये गेलेला आहे. यावरनं एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन हा आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जातो इट बिलॉंग्स टू सबग्रुप ए. तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये सबग्रुप ए आणि सबग्रुप बी अशा भानगडी दिसतील. मग तुम्हाला प्रश्न पडेल की हा सबग्रुप ए आणि सबग्रुप बी कसा पाडलाय, कोणत्या अनुषंगाने पाडलाय, कोणत्या नियमाला धरून पाडलाय? तर एकच नियम आहे बघा, ज्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जातो त्याला बसवायचं सबग्रुप ए मध्ये. 18वा, 19वा, 20वा अरेगॉन, पोटॅशियम, कॅल्शियम हे सगळे कोणत्या सबग्रुप मध्ये आहेत? ए. आता स्कॅन्डियमचं घ्या. स्कॅन्डियमकडे किती इलेक्ट्रॉन आहे? 21. याचा 21वा म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे जातो बघा? इथे गेला होता, इनर ऑर्बिट मध्ये गेला होता, आतल्या ऑर्बिट मध्ये. मग ज्याचा लास्ट इलेक्ट्रॉन हा इनर ऑर्बिट मध्ये जातो, आतल्या ऑर्बिट मध्ये जातो, दॅट एलिमेंट बिलॉंग्स टू सबग्रुप बी. स्कॅन्डियम पासून ते झिंक पर्यंत, स्कॅन्डियम पासून ते झिंक पर्यंत तुम्हाला शेवटचा इलेक्ट्रॉन हा इनर ऑर्बिट मध्ये गेल्याचं दिसून येत आहे. And as the last electron enters into inner orbit, then the element belonging to subgroup B. मी 2 ओळी बोलतो, तुम्ही लिहून घ्या. काय ओळी आहे? पहिली ओळ, if the last electron enters into outermost orbit, then element belonging to subgroup A. जर का शेवटचा इलेक्ट्रॉन हा आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये जात असेल तर तो एलिमेंट सबग्रुप ए मध्ये जातो असं समजायचं. आणि जर का लास्ट इलेक्ट्रॉन हा इनर ऑर्बिट मध्ये जात असेल, शेवटच्या ऑर्बिटला सोडून इनर ऑर्बिट मध्ये, आतल्या ऑर्बिट मध्ये जात असेल, तर तो जो एलिमेंट आहे तो सबग्रुप बी मध्ये आहे असं समजायचं. म्हणजे स्कॅन्डियम पासून ते झिंक पर्यंत हे जे 10 एलिमेंट्स आहेत, या 10 एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन हा इनर ऑर्बिट मध्ये जातो. दॅट्स वाय दॅट एलिमेंट बिलॉंगिंग टू सबग्रुप बी. चला गॅलियमच्या बाबतीत विचार करा. गॅलियमचा 31वा इलेक्ट्रॉन, इथे 2चे 3 झाले होते म्हणजे इथे आला इलेक्ट्रॉन. गॅलियमचा 31वा म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन हा आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये गेलाय, म्हणजे गॅलियम पुन्हा सबग्रुप ए मध्ये आहे. पिरियडिक टेबल डोळ्यासमोरच ठेवा तुम्ही. सबग्रुप ए, शेवटचा इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये सबग्रुप ए, शेवटचा इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये सबग्रुप ए, शेवटचा इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये सबग्रुप ए, शेवटचा इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिट मध्ये सबग्रुप बी. झिंक मध्ये सुद्धा शेवटचा इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिट मध्ये सबग्रुप बी. गॅलियमचा शेवटचा इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये चाललाय, शेवटचा म्हणजे 31वा, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये चाललाय सबग्रुप ए. याचा सुद्धा लास्ट इलेक्ट्रॉन, याचे सगळ्यांचेच बघा, लास्ट इलेक्ट्रॉन हा आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जातोय, म्हणजे हे सगळे आहे सबग्रुप ए. हे जे गोल आहे हे सबग्रुप बी. हे पहिले 3 जे आहे हे सुद्धा सबग्रुप ए आहे. ए आणि बी कशावरनं ठरवलं? साध्या भाषेत, शेवटचा इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये सबग्रुप ए, शेवटचा इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिट मध्ये सबग्रुप बी. समजताय? आपण सध्या क्रिप्टॉन 36 पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलंय. आता आपल्याला रुबिडियम 37चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षामध्ये घ्यायचं आहे. रुबिडियम 37 याच्याकडे 37 इलेक्ट्रॉन्स आहेत. या 37 इलेक्ट्रॉनचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे.
तर यातल्या 37 पैकी 36 इलेक्ट्रॉनचा हिशोब या क्रिप्टॉन प्रमाणे असेल. म्हणजे काय 2 8 18 8 तसंच लिहून टाकू 2 8 18 8. आता एक इलेक्ट्रॉन उरला. 36चा हिशोब क्रिप्टॉन प्रमाणे दिलाय. शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स येऊ शकत नाही. त्यामुळे 37व्या इलेक्ट्रॉनला नवीन ऑर्बिटमध्ये जावं लागेल आणि म्हणून रुबिडियम 37 चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 8 18 8 1. या रुबिडियमकडे किती ऑर्बिट्स आहेत 1 2 3 4 5. 5व्या पिरियडमध्ये असेल हा. अरेगॉन 3ऱ्यामध्ये होता. हे सगळे 4थ्या पिरियडमध्ये होते. आता रुबिडियम पासून 5वा पिरियड सुरू झालेला आहे. आता SR38 त्याचं काय येईल बघा. हे वरच्यासारखंच 2 8 18 8 फक्त इथे 2 येतील. आता Y39 जसं या ठिकाणी स्कॅन्डियमच्या बाबतीमध्ये विचार केला तसाच विचार या ठिकाणी होणार. तुम्हाला असं वाटेल 39चं याच्याप्रमाणेच करून टाकू 18 8 3 काय हरकत आहे, पण नाही चालणार. इथे 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स येऊ शकत नाही. शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स येऊ शकत नाही जोपर्यंत आधीच्या ऑर्बिटची कपॅसिटी भरत नाही तोपर्यंत. मग आधीचं ऑर्बिट कोणतं ते बघू. 2 भरलाय, 8 भरलाय, 18 भरलाय. याची कपॅसिटी मग तुम्ही म्हणाल 32ची का, तर 32 नाही 18चीच. आता एन ची 18ची कपॅसिटी कशी, इथे तर 32 लिहिलेलं आहे पण एन हे सध्या लास्ट बटवन आहे. लास्ट बटवन आहे हे सध्या, आहे की नाही. कारण इथे सध्या 2 देऊ शकतो आपण. हे लास्ट बटवन आहे आणि लास्ट बटवनची कपॅसिटी कितीची असते 18चीच असते. आणि त्यामुळे भले दिसताना इथे 32 दिसत असेल पण याची भूमिका ही लास्ट बटवन ऑर्बिटची आहे आणि त्यामुळे यामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स आपण जास्तीत जास्त देऊ शकतो. आणि जोपर्यंत यामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स येत नाही तोपर्यंत इथे इलेक्ट्रॉनची संख्या वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाही. शेवटच्या ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन असू शकतात जोपर्यंत आधीच्याची कपॅसिटी संपत नाही तोपर्यंत. आणि त्यामुळे Y39चा शेवटचा इलेक्ट्रॉन इथे येणार इनर ऑर्बिटमध्ये 8 आणि 1 म्हणजे किती झाले 9. आणि इनर ऑर्बिटमध्ये येतोय म्हणजे याचा सबग्रुप कोणता असेल, बी सबग्रुप असणार. ज्याचा लास्ट इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिटमध्ये जातो तो सबग्रुप बी. ज्याचा लास्ट इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जातो तो सबग्रुप ए. हा RBSR सबग्रुप ए आहे. Y पासून सबग्रुप बी सुरू झाला बघा. आता ZR40चं काय होईल, पहिले तर आपण या SR प्रमाणे लिहून टाकू. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 18 8 2. आता हे झाले 38 इलेक्ट्रॉन. 40 म्हणजे 2 वाढवायचे आहेत, इथे 2 वाढवून टाका. 8 आणि 2 किती झाले 10. म्हणजे ZR40चं काय झालं 2 8 18 10 2. NB41चं काय होईल 2 8 18 11 2. याचं काय होईल 2 8 18 12 2. याचं काय होईल 2 8 18 13 2. आतमध्येच इलेक्ट्रॉन एंटर होतात आहे बघा. 2 8 18 14 2. 2 8 18 15 2. 2 8 18 16 2. 2 8 18 17 2. कॅडमियमचं काय 2 8 18 18 2. आता IN49 बघा. याची कपॅसिटी भरली आहे, याची भरली आहे, याची भरली आहे, याची पण भरली आहे. भले इथे 32 लिहिलं आहे पण याची कपॅसिटी भरली आहे कारण लास्ट बटवन आहे. 18चीच कपॅसिटी असते. मग आता या चौघांचीही कपॅसिटी भरली आहे. मग अशा वेळेला आता 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन तुम्ही इथे देऊ शकता. मग आता इथे द्यायला सुरुवात करू आपण. याच्या बाबतीत काय होईल 2 8 18 18 3. याच्या बाबतीत काय होईल 2 8 18 18 4. इथे काय येईल 2 8 18 18 5. इथे काय येईल 2 8 18 18 6. इथे काय येईल 2 8 18 18 7. इथे झेनॉन 2 8 18 18 8. या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आल्याचं दिसून येईल. इथे बघा किती ऑर्बिट्स आहेत 1 2 3 4 5. 5व्या पिरियडमध्ये आहे. इथे 1 2 3 4 5. हा पण 5व्या पिरियडमध्ये. म्हणजे हे सगळ्या एलिमेंटकडे किती ऑर्बिट्स आहेत 5. आणि सगळ्या एलिमेंट्सकडे 5 ऑर्बिट्स विथ इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे हे सगळे एलिमेंट 5व्या पिरियडमध्ये तुम्हाला दिसणार.
पिरियड बघा पिरियॉडिक टेबलमध्ये 5व्यामध्ये सगळेच्या सगळे दिसतील. त्याच्या पुढे हे जे पहिले दोघं आहे यांचा लास्ट इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये चाललाय, म्हणजे हे सबग्रुप ए मध्ये आहे. इथपासून ते कुठपर्यंत आपला कॅडमियम या इथपर्यंत हे सगळ्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिटमध्ये चाललाय, हा इथे इनर ऑर्बिटमध्ये. मग हे सगळेच्या सगळे कोणत्या सबग्रुपमध्ये असतील, बी. आणि इथपासून हे सगळे एलिमेंट यांचा लास्ट इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये चाललाय, बघा इथे चाललाय. हा आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये एंटर होतोय, म्हणजे यांचा सबग्रुप काय असेल, ए. शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन गेला, सबग्रुप ए. इनर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जातोय, सबग्रुप बी. लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जातोय, सबग्रुप ए. अशा तऱ्हेने आपण झेनॉन 54 पर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे लिहिलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसतं ऐकायचं पाहण्याचं नाही आहे. जेव्हा हे शिकवतोय तेव्हा तुम्ही स्वतः सुद्धा लिहून बघायला पाहिजे. आता एकदा पहिला लेसन पाहून झाला, पुन्हा रिवाइंड करायचा आणि एलिमेंट्स लिहून काढायचे पहिले असे, आणि स्वतः इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून बघा आणि मग पुन्हा व्हिडिओ बघा. काही चुकलं असेल तर का चुकलं त्याचं डिस्क्रिप्शन मी दिलेलं आहे, ते ऐका, म्हणजे तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पक्क झाल्याचं. 54चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी या ठिकाणी पुन्हा लिहिलं आहे, 2 8 18 18 8. आता CS55 एक इलेक्ट्रॉन वाढलाय बघा इथे. तो जो इलेक्ट्रॉन आहे तो इथे तर आपल्याला देता येणार नाही, कारण शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8च इलेक्ट्रॉन असतात, 8 पेक्षा जास्त नाही. आणि म्हणून इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 8 आणि 1. झेनॉनमध्ये किती ऑर्बिट आहे, 1 2 3 4 5, हा 5व्या पिरियडमध्ये आहे. CS मध्ये 1 2 3 4 5 6, हा 6व्या पिरियडमध्ये असल्याचं तुम्हाला दिसेल. BA 56 2 8 18 18 8 2. आता लॅन्थेनम 57 याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल, तर शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन द्यायचे नाही जोपर्यंत आधीच्यांची कपॅसिटी संपत नाही तोपर्यंत. आणि त्यामुळे लॅन्थेनमच्या बाबतीमध्ये इथे एक इलेक्ट्रॉन वाढल्याचं दिसेल, 2 8 18 18, एक इलेक्ट्रॉन इथे द्या, 9 2, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन एंटर झाल्याचं तुम्हाला दिसेल. आता हा झाला लॅन्थेनम 57. CE 58 एक इलेक्ट्रॉन वाढतोय. आता आपल्याला असं वाटतं की चला इथे आपण एक इलेक्ट्रॉन देऊन टाकू, म्हणजे सीईचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 18 18 10 2 असं आपण विचारामध्ये घेतो. पण एक गोष्ट लक्षात द्या, अजून आता या नियमातला अर्धा भाग जो मी सोडलेला होता तोही लक्षात घ्यायची वेळ आलेली आहे. आतापर्यंत नियम काय लक्षात घेतला होता, शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स नाही जोपर्यंत आधीच्यांची कपॅसिटी पूर्णपणे भरत नाही तोपर्यंत. आता या नियमाला अजून वाढवू आपण, शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन नाही आणि लास्ट बट 1 ऑर्बिटमध्ये 9 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स नाही जोपर्यंत आधीच्यांची कपॅसिटी पूर्णपणे भरत नाही तोपर्यंत. बघा, शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 पेक्षा जास्त नाही आणि लास्ट बट 1 मध्ये 9 पेक्षा जास्त नाही, म्हणजे या ठिकाणी इथे 9 पेक्षा जास्त देता येणार नाहीत जोपर्यंत आधीच्यांची कपॅसिटी पूर्ण भरत नाही तोपर्यंत. यामध्ये 9 आणि 2 मध्ये बदल करता येणार नाही. पुन्हा बोलतो, शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन नाही, लास्ट बट 1 मध्ये 9 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स नाही जोपर्यंत आधीच्यांची कपॅसिटी परिपूर्ण होत नाही तोपर्यंत. मग आता कोणाची परिपूर्ण व्हायची बाकी आहे ते बघा, 2 8 आहेत, 18 आहेत, याची किती आहे 32, इथे 18च आहे. बरं, हे शेवटून तिसरा आहे, MN जो आहे हा शेवटून तिसरा, हा शेवटून पहिला, शेवटून दुसरा, शेवटून तिसरा. शेवटून तिसऱ्याची तशीही कपॅसिटी कितीची असते, 32 इलेक्ट्रॉनची असते. आणि त्यामुळे इथे आता जोपर्यंत 32 इलेक्ट्रॉन होणार नाही 32 तोपर्यंत या 9 आणि 2 मध्ये चेंज करता येणार नाही. मग PR 59 हा जो आहे, पहिले CE 58चं घ्यावं लागेल. इथे 9 आणि 2 नाही, तर इथे 18चं काय होईल, 19 19. PR 59 2 8 18, एक वाढवा इथे 9 2. ND 2 8 18 21 9 2. PM 2 8 18
2292, SM 2818 2392, EU 2818 2492, GD 2818 2592, TB 2818 2692, DY 2818 2792, HO 2818 2892, ER 2818 2992, TM 2818 3092, YB 2818 3192, LU lutetium 2818 3292. ओके. आता HF, आता या ठिकाणी याची कॅपॅसिटी भरली, याची भरली, याची भरली, याची पण भरली आहे. आता तुम्ही इथे इलेक्ट्रॉन वाढवू शकता. म्हणून HFचं काय येईल 28 18 32 10 2 असा हाफ नियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आल्याचं तुम्हाला दिसून येईल. बघा काय केलंय आपण. झेनॉन 54 घेतलं होतं 28 18 18 8. CS 55 करता एक इलेक्ट्रॉन वाढला, BA करता अजून एक वाढला, LA करता एक वाढला, पण शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 पेक्षा जास्त देता येत नाही. आधी ज्यांची कॅपॅसिटी संपल्याशिवाय एक इथे दिला. तो एक इलेक्ट्रॉन इथे दिल्यानंतर CE 58च्या बाबतीत वाटलं इथे 9चे 10 करता येतील का, पण नियम आपल्याला आडवा आला. नियम सांगतो शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 पेक्षा जास्त नाही, लास्ट बट 1 मध्ये 9 पेक्षा जास्त नाही. जोपर्यंत आधीच्यांची कॅपॅसिटी पूर्ण भरत नाही तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत या ठिकाणी 32 इलेक्ट्रॉन होत नाही तोपर्यंत इथे कुठेही बदल झाल्याचं तुम्हाला दिसून येत नाही. बघा 92 आहे. ठीक आहे. तर आता हे जे आहे हा लॅन्थेनम 57 आहे. या लॅन्थेनम 57 नंतर आफ्टर लॅन्थेनम 57 फ्रॉम CE58 टू LU71 हे जे 14 एलिमेंट्स आहे, या 14 एलिमेंट्स शेवटच्या 2 ऑर्बिटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 92 आहे, जसं लॅन्थेनियमचं पण 92 आहे. बघा CE58 पासून ल्युटेटियम हे जे 14 एलिमेंट्स आहे यांचं शेवटच्या 2 ऑर्बिटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्झॅक्टली लॅन्थेनम सारखंच आहे. म्हणजेच हे 14 एलिमेंट shows exactly similar properties to that of lanthanum, and as these 14 element shows exactly similar properties to that of lanthanum, they must be placed in a same group along with lanthanum. त्यांना लॅन्थेनमच्याच ग्रुपमध्ये बसवायला पाहिजे. लॅन्थेनमचा ग्रुप पिरियडिक टेबलमध्ये जर का तुम्ही बघितला तर 3rd B ग्रुप आहे. म्हणजे या 3rd B ग्रुपमध्येच CE58 पासून LU71 यांना सुद्धा जागा द्यायला पाहिजे. का? कारण त्या CE58 पासून ते ल्युटेटियम 71 या सगळ्यांचं शेवटच्या 2 ऑर्बिटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लॅन्थेनम सारखं आहे. म्हणजेच हे 14 एलिमेंट लॅन्थेनम सारख्याच प्रॉपर्टी दाखवतात. आणि आपला नियम आहे द एलिमेंट शोईंग सिमिलर प्रॉपर्टी मस्ट बी प्लेस इन अ सेम ग्रुप. म्हणजे याचा अर्थ दीज 14 एलिमेंट मस्ट बी प्लेस इन अ सेम ग्रुप ॲज दॅट ऑफ लॅन्थेनम. लॅन्थेनम 3rd B ग्रुपमध्ये आहे का, मग हे 14 एलिमेंट सुद्धा 3rd B ग्रुपमध्येच असायला पाहिजे. बरं, पुढला मुद्दा, या लॅन्थेनममध्ये किती ऑर्बिट आहे? 1 2 3 4 5 6. म्हणजे याचा पिरियड नंबर आहे 6. यापैकी हे जे तुमचे आहेत या सगळ्यांचे तुम्ही ऑर्बिट बघा 1 2 3 4 5 6. म्हणजे या सगळ्यांचे सुद्धा ऑर्बिट 6 आहे. म्हणजे हे 14च्या 14 एलिमेंटचे सुद्धा ऑर्बिट 6 आहे. म्हणजे ते सुद्धा 6व्या पिरियडमध्ये असले पाहिजे. बघा काय मुद्दा आहे की CE58 पासून ल्युटेटियम 71 हे जे 14 एलिमेंट आहे त्यांच्या शेवटच्या 2 ऑर्बिटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लॅन्थेनम सारखं आहे. म्हणून त्यांना लॅन्थेनमच्या ग्रुपमध्ये बसवायला पाहिजे. लॅन्थेनमकडे जसे 6 ऑर्बिट्स आहे यांच्याकडे सुद्धा 6च ऑर्बिट्स आहे. म्हणजे त्यांना 6व्या पिरियडमध्ये बसवायला पाहिजे. यावरनं कन्क्ल्युजन काय? CE58 to LU71 must be placed along with lanthanum as they show similar properties to that of lanthanum. ते लॅन्थेनम सारख्याच प्रॉपर्टी दाखवतात.
म्हणून त्यांना लॅन्थेनम सोबतच बसवायला पाहिजे थर्ड बी ग्रुप आणि 6 पिरियडमध्ये. पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पिरियॉडिक टेबल बघता तुम्हाला असं लक्षात येईल की भले या CE58 टू LU71 यांची ओरिजिनल पोझिशन थर्ड बी ग्रुप आणि 6 पिरियड असली तरी टू मेंटेन द डेकोरम ऑफ द पिरियॉडिक टेबल these 14 elements are placed at the bottom of the periodic table in separate series. These 14 elements are called as lanthanide because they show similar properties to that of lanthanum. काय सांगतोय, हे जे 14 एलिमेंट आहे यांच्या शेवटच्या 2 ऑर्बिटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लॅन्थेनम सारखं आहे, त्यांना लॅन्थेनमच्याच ग्रुपमध्ये बसवा थर्ड बी. लॅन्थेनमकडे 6 ऑर्बिट आहे, यांच्याकडे पण 6 ऑर्बिट आहे, त्यांना 6व्याच पिरियडमध्ये बसवा. पण हे 14 एलिमेंट आणि हा लॅन्थेनम असे 15 एलिमेंट एका लहानशा बॉक्समध्ये बसवणं मोस्लेला किचकट वाटलं. मोस्लेच्या दृष्टीने ते डिफिकल्ट होतं, ते कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणून मोस्लेने एक आयडिया केली. मोस्लेने फक्त इथे लॅन्थेनमला बसवलं आणि बाकीच्या 14 एलिमेंटला सांगितलं की त्यांची ओरिजिनल जागा हीच आहे थर्ड बी ग्रुप आणि 6 पिरियड, पण डेकोरम मेंटेन करायचा आहे, सिस्टमॅटिकनेस पिरियॉडिक टेबलचा मेंटेन करायचा आहे. म्हणून या 14 एलिमेंटला त्यांनी सेपरेटली बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबलमध्ये दाखवल्याचं तुम्हाला दिसेल. लेक्चर झाल्याबरोबर पिरियॉडिक टेबल बघा. हे 14 एलिमेंट CE पासून ते LU पर्यंत हे तुम्हाला बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबलला बसलेले दिसतील. पण ती त्यांची ओरिजिनल जागा नाही आहे. ओरिजिनल जागा त्यांची लॅन्थेनम सोबत आहे. थर्ड बी ग्रुप आणि 6 पिरियडमध्ये त्यांची जागा आहे, हे लक्षात असू द्या. या 14 एलिमेंट्सला आपण लॅन्थेनाइड्स असं म्हणत असतो. व्हॉट दे आर कॉल्ड ॲज लॅन्थेनाइड. बरं, एक मुद्दा अजून लक्षात घ्या. जेव्हा शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जातो, जसा झेनॉनमध्ये गेला होता, तेव्हा त्याला आपण म्हटलं होतं सबग्रुप ए. आणि इथे पण सबग्रुप ए, हा पण सबग्रुप ए आहे. म्हणजे झेनॉन 54, CS55, BA56, ऑल दीज एलिमेंट बिलॉंग टू सबग्रुप ए. तसं झेनॉनला सबग्रुप ए बी करत नाही. इनर्ट गॅसेसला या सबग्रुपमध्ये केल्या जात नाही. पण समजा बोललंच आपण तर तो शेवटचा इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये चाललाय तर त्याला सबग्रुप ए आहे असं आपण कन्सिडर करू. हे तर निश्चितच आहे. CS55, BA56 दे बिलॉंग्स टू सबग्रुप ए बिकॉज लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू आउटरमोस्ट ऑर्बिट. पण यांच्या बाबतीत बघा, लॅन्थेनम हा आतमध्ये एंटर झालाय म्हणजे हा सबग्रुप बी मध्ये आहे. कुठे आहे? सबग्रुप बी. हे सगळेच्या सगळे जे आहे हे सबग्रुप बी मध्ये आहेत ल्युटेटियम पर्यंत. आलं लक्षात? हाफनियम सुद्धा सबग्रुप बी मध्ये आहे. का बरं? बिकॉज लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू इनर ऑर्बिट. शेवटचा इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिटमध्ये एंटर झाला की तो सबग्रुप बी मध्ये असणार. एक मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे काय? CE पासून ते ल्युटेटियम 71 पर्यंत लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू अँटी पेनल्टिमेट शेल. कोणामध्ये एंटर होतोय? अँटी पेनल्टिमेट. थर्ड टू आउटर मोस्ट मध्ये एंटर होतोय. मग अशांना नाव दिलं जातं इनर ट्रान्झिशन एलिमेंट. व्हॉट दे आर कॉल्ड ॲज इनर ट्रान्झिशन एलिमेंट. त्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलं जातं. हे जे आहे यांचे शेवटचे 3 ऑर्बिट अर्धवट असतात. हे पण अर्धवट आहे, हे पण अर्धवट आहे, हे पण अर्धवट आहे. त्यांना आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणणार आहे. पुढे बघू आपण ते. तर दिस इज अबाउट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अप टू हाफनियम 72. हाफनियम 72 पर्यंतचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलंय. या दरम्यान लॅन्थेनाइड ही काय कन्सेप्ट आहे हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. लक्षात येत आहे? अजून बऱ्याच एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाकी आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण ते बघू. थँक्यू.